तर मित्रांनो आपण यांना आज डेमो दिलेला होता ऑटोरन ब्लोअरचा। GT शक्ती कंपनीचा हा ऑटोरन ब्लोअर। हे पाहू शकता मित्रांनो, खालून आणि वरून पण आपल्याला स्प्रे झाला। या पानगळ मारले का काका, काय केलंय? ही पानगळीचा प्लॉट आहे, याच्यामध्ये आपण दिलंय आज सध्या ऑटोरन ब्लोअर। काका प्रथमतः सांगा मला की कसा वाटला ब्लोअर? ब्लोअर मस्त आहे, कारण ही छोट्या शेतकऱ्याला, छोट्या काय मोठ्या ही शेतकऱ्याला चांगलाच आहे। कारण जर आपल्याला ट्रॅक्टरच घ्यायचा म्हटलं तर जास्त खर्च आहे, आणि तेवढा खर्च आपण लहान शेतकरी पिलू शकत नाही, काय ते बिनकामी असतो खर्च। हे आपल्या म्हणजे आपल्या मापाने हा बरा आहे, आणि चालतोही व्यवस्थित, कुठे काय झाड राहत नाही शिल्लक भिजायचं। बरोबर, हाच आमच्यासाठी बरा आहे। आणि छोट्यातला छोटा शेतकरी असेल तर काय सल्ला द्याल तुम्ही, का आपल्याला ट्रॅक्टरवर परवडेल का हा ब्लोअर परवडेल? ट्रॅक्टर परवडत नाही, छोट्या शेतकऱ्याला तर बिलकुलच परवडत नाही। आता आपली किती बाग आहे आता सध्या? ही 1.5 एकर आहे। किती झाड आहेत? ही 550 झाड। आपल्याला ट्रॅक्टर परवडला असता का? नाही, ट्रॅक्टर नाही परवडत। डिझेल, ड्रायव्हर, इथलं एक झाड काढा, तिथलं एक झाड काढा, त्याला टन मारा जागा जास्त लागते ना, आणि छोट्या जागेमध्ये सुद्धा वळतोय। तुम्ही अशी एक पाटाने एक चारी काढलेली आहे, चारीतनं जाऊ शकेल काही? चारीतनं जाऊ शकतो ना, दोन्ही साईडनं। आता आपण घेताना वरच्या साईडला कशा पद्धतीनं घेतला? चढावरनं घेतला की कसा घेतला? ट्रॅक्टर येऊ शकतंय का याच्यावरनं? ट्रॅक्टर टनच बसत नाही, टन पण नाही बसणार, आणि तारा वगैरे लावलेले काढावं लागणार, ट्रॅक्टरला जास्त जागा लागते। बरोबर बरोबर। तर हा कधी बुकिंग झालेला होता? कालच बुकिंग केलेला आहे। म्हणजे अरे बापरे, तुम्हाला वन डे मिळाला म्हणायला लागेल। दोन्ही बी आम्ही पानगळ त्या पण शेतकऱ्यांना दिला आपण, तुम्ही 2 घेतलेत एका दिवशी, आणि आज एकाच दिवशी असल्यामुळं बरोबर दिले। आता सध्या तुम्ही पानगळ करणार आहात? बरोबर बरोबर, अतिशय छान आहे। काय अडचण आली तरी पण फोन करा, नवक्रांती ॲग्रोला, एजन्सीला, पंढरपूरला भेट द्यायला विसरू नका। ठीक आहे, धन्यवाद मित्र।